ॲडव्हेंचर सुपर हिरोजच्या ब्लॉगमध्ये मी संकेत आपलं स्वागत करतोय। वार होता रविवार आणि रविवार माझ्या आवडीचा वार असतो आणि रविवारच्या दिवशी माझं असं ठरलं की माझ्याकडे असणाऱ्या सर्व साहित्यामध्ये मस्तपैकी शेव चटणी बनवायचं माझं ठरलं। आणि मग काय सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं आणि मग माझ्या कॅम्पेनिंगचं किट मी समोर काढलं आणि मस्तपैकी शेव चटणी बनवायला सुरुवात केली। आपण बघू शकतो फ्राय पॅनमध्ये मी कांदा वगैरे मस्त फ्राय करतोय। लालसर असा कांदा आपल्या समोर दिसतो, मस्त असा कांदा फ्राय केला आहे आणि मस्तपैकी तिखट मीठ वगैरे सर्व जे माझ्याकडे असणारं साहित्य आहे ते मस्तपैकी मी त्याचं सगळं मिश्रण केलं आहे आणि मस्तपैकी मी आता शेव चटणी बनवतो आहे। खरं तर शेव चटणी बनवण्याची मजाच वेगळी असते। त्याच्यातल्या त्या शेव चटणीबरोबर जर तुमची शेजवान चटणी असेल तर ते एक फर्स्ट क्लास असं मेनू तयार होतो। आणि मस्त आपण बघू शकतो ही शेव चटणी मी बनवतो आहे आणि शेव चटणी ही खूप दिवसानंतर मी बनवण्याचं ठरवलं, कारण की नेहमी आम्ही हल्ली बाहेर गेल्यानंतर आमची शेवभाजी वगैरे असतं हॉटेलला गेल्यानंतर, की सगळ्यांच्या आवडीची भाजी असते शेवभाजी। कुठं पण आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे करतो तर सगळ्यांना आवडते शेवभाजी। आणि बघा ही माझी शेव चटणी तयार झाली, आपण सर्व या।